नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्नाटकमध्ये माणुसकीला हादरवणारी आणि अंगावर काटा आणणारी एक घटना घडली. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून निर्दयी बापानं आपल्या गर्भवती मुलीची तिच्याच सासरी जाऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. ही संतापजनक घटना कर्नाटकातील हुबळी तालुक्यातील इनापूर गावात घडली. मान्या पाटील आणि विवेकानंद दौडामणी यांनी 7 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवेकानंद दौडामणी हे दलित समाजाचे असल्यामुळे मान्या पाटील यांच्या कुटुंबाने या लग्नाला तीव्र विरोध केला होता. लग्नानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढल्यानं पोलिसांनी मध्यस्थी करून तडजोडही घडून आणली होती. त्यानंतर नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पद्धतीनं या दोघांचं लग्न करण्यात आलं. त्यानंतर मान्या आणि विवेकानंद हे दोघेही हावेरी जिल्ह्यात वास्तव्यास होते. आपल्या कुटुंबियांकडून धोका असल्यानं दोघांनाही गावी येण्याची भीती वाटत होती. मात्र 8 डिसेंबर रोजी मान्या आणि विवेकानंद गावी परतले. त्यावेळी मान्या 6 महिन्यांची गर्भवती होती. मान्या गावात आल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी तिची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात येतोय. रविवारी संध्याकाळी आरोपींनी विवेकानंदचे वडील सुभाष दौडामणी यांच्यावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विवेकानंद यांना फोन करून त्यांच्या वडिलांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देण्यात आली. हे ऐकून विवेकानंद तातडीनं घराबाहेर पडले. घरात त्यावेळी मान्या आणि तिची सासू रेवणा सोबत एकट्याच होत्या. या संधीचा फायदा घेत मान्याचे वडील प्रकाश गौडा पाटील, नातेवाईक वीर गौडा पाटील आणि भाऊ अरुण गौडा यांनी धारदार शस्त्रांनी या दोघींवर हल्ला केला. या हल्ल्यात अतिरक्तस्राव झाल्यामुळे मान्याचा जागीच मृत्यू झाला, तर तिची सासू गंभीर जखमी झालीये. विशेष म्हणजे मान्या 6 महिन्याची गरोदर होती. त्यानंतर पोलिसांनी सासरच्या इतर सदस्यांवरही तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी मृत तरुणीचे वडील प्रकाश गौडा पाटील यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका बापानं आपल्या गर्भवती मुलीची धारदार शस्त्रानं हत्या केली. ही घटना आजही समाजामध्ये भिनलेल्या जातीय मानसिकतेचं रूप अधोरेखित करतेय. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी ताब्यात घेतात आणि त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.